ही कथा कोणालाही वेड लावेल अशा दोन प्रियकरांची आहे. सकाळच्या साखर झोपेत मनूला एक सुंदर असे स्वप्न पडते. त्या स्वप्नात ती आपल्या राजकुमाराला पाहते. भव्य असा राजमहल असतो आणि त्या राजमहालात फक्त ती आणि तिचा राजकुमार असे दोघेच असतात. तो तिचा हात हातात घेत तिला भेटणार तोच दरवाजा ठोठावण्याचा आवाज मनूच्या कानावर पडतो आणि ती त्या सुंदर स्वप्नातून बाहेर येते आणि उठून दरवाजा उघडते तर समोर तिला सुमिता काकू दिसतात आणि त्या मनूला म्हणाल्या की लवकरात लवकर तुला ही खोली खाली करावी लागेल. सुमिता काकूंचं बोलणं ऐकून मनू उदास झाली आणि मनातच म्हणाली की किती सुंदर स्वप्न पडले होते, पण ही काकू मध्येच आली. म्हणून निराशेनेच त्यांना उत्तर दिले की हो काकू, मी शोधते दुसरी रूम. तसंही आता तिच्याकडे दुसरी रूम शोधल्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून 12 वर्षांची असतानाच तिचे आई बाबा एका अपघातात वारले आणि ती अनाथ झाली. तिचे आई बाबा गेल्यावर शेवटी तिचे मामा तिला स्वतः सोबत घेऊन गेले. पण तिथेही तिची मामी तिचे खूप हाल करायची आणि मामाला ते पाहवत नव्हतं. पण तोही काही करू शकत नव्हता. तो पण रोज रोजच्या भांडणाला वैतागून गेला होता. मग एक दिवस मनू चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडलेली होती. तेव्हा एका बाईने तिला आश्रमात नेले. ती बाई तिची आईसारखी काळजी घ्यायची, तिच्यावर आईसारखी माया करायची. मनूला सुद्धा त्यांचा लळा लागला होता. मनू जशी 19 वर्षांची झाली तशी तिने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलली. ती पार्ट टाइम जॉब करून तिचे कॉलेज पण पूर्ण करत होती. मनू गेल्या 4 वर्षापासून सुमिता काकूंच्या घरी राहत होती. पण आता सुमिता काकूंच्या मुलाचे लग्न ठरले होते आणि ते इकडेच राहायला येणार होते. म्हणून त्या रूम सोडवण्यासाठी तिच्या मागे लागल्या होत्या. म्हणून सगळं तिच्या मामाला सांगितलं. तेव्हा मामा तिला घरी बोलवत होता. पण आता मनूला परत तिथे जायचंच नव्हतं. तसंही आता तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती चांगला जॉब पण शोधत होती. 2 आठवड्यांपूर्वी तिने RC ग्रुप कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. RC ग्रुप कंपनी भारतातील सगळ्यात मोठ्या कंपनींपैकी एक कंपनी आहे आणि तिच्या बाहेरील 10 ते 15 देशात सुद्धा ब्रँचेस आहे. मनूचा हा ड्रीम जॉब होता. या कंपनीत काम करता करता तिला बाहेरूनच मास्टर पण करायचे होते. एक दिवस आपण त्या कंपनीत एका हायर पोझिशनवर असू असं तिचं स्वप्न होतं आणि म्हणूनच ती त्या कंपनीच्या प्रतिसादाची वाट पाहत होती. पण आता 2 आठवडे झाले तरीही अजून त्या कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्हता. त्यामुळे ती मनातूनच नाराज झाली होती. त्यात सुमिता काकू सारखाच रूम सोडण्यासाठी तिच्या मागे लागल्या होत्या. त्यामुळे तिच्यासाठी दुष्काळात 13वा महिना आला होता. तिच्या मामाचा फोन आला तेव्हा त्यांनी पण तिला नोकरीबद्दल विचारलं. तिचे मामा मध्यमवर्गीय होते, त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना परवडणार नव्हतं. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी चांगला जॉब करणं तिच्यासाठी गरजेचं होतं. ती मामासोबत थोडं बोलली आणि फोन ठेवून दिला. तिच्या मनावर एक प्रकारचं दडपण आलेलं होतं. आपल्याला जर चांगला जॉब भेटला नाही तर आपल्या शिक्षणाचं काय होणार, हा प्रश्न तिला सारखा त्रास देत होता. मामांचा फोन ठेवल्यानंतर तिने मेल्स ओपन केले. पण समोरचा मेल बघून तिच्या छातीची धडधड अचानक वाढली, कारण तो मेल तिला RC ग्रुप कंपनीकडून आलेला होता. तिने पटकन मेल ओपन करून बघितला तर तिचं सिलेक्शन झालेलं होतं. त्यात तिचं अपॉइंटमेंट लेटर पण होतं. मेल वाचून मनूने आनंदाने गिरकी घेतली. क्षणात तिचं टेन्शन कमी झालं होतं. आता तिचे स्वप्न ती पूर्ण करणार होती. आता तिला फक्त रूम शोधायची होती. ती लगेच कामाला लागली. तिने तिच्या मैत्रिणीला म्हणजेच रियाला फोन केला. फोन रिसीव्ह झाला. हॅलो, क्या बात है, आज तर चक्क मनूने आम्हाला कॉल केला. रियाच्या मस्करीतला आवाज आला. तेव्हा मनू बोलली, रिया अगं मस्करी करू नको. माझी कंडिशन तर तुला माहितीच आहे ना. अगं वेळ भेटत नव्हता. कॉलेज, 2-2 जॉब सगळं करता करता थकून जायला होतं, असं मनू निराशपणे बोलली. तेव्हा रिया म्हणाली, ए रडूबाई, मला माहिती आहे सगळं, असंच बोलले मी. बरं तू फोन कशासाठी केला आणि तुझ्या नोकरीचं काय झालं का? यावर मनू म्हणाली, रिया
त्याच्यासाठीच मी तुला फोन केला आहे. मला RC ग्रुप कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे. यावर रिया म्हणाली, हे वाव, मला पार्टी हवी. यावर मनू म्हणाली, हो देते पार्टी, पण मला अगोदर बांद्रामध्ये रूम शोधून दे. रिया म्हणाली, ओके, मी याविषयी माझ्या बाबांना सांगते. मला बांद्रामधलं जास्त काही माहिती नाही, पण बाबांचे खूप सारे मित्र आहेत, ते शोधून देतील रूम बांद्रामध्ये. डोंट वरी. यावर मनू म्हणाली, ओके चल बाय, मी तुला गुरुवारी भेटते. गुरुवारी माझं जरा काम आहे तुझ्याकडे. असं बोलून मनूने फोन ठेवला आणि एक दीर्घ श्वास सोडला. आता ती थोडं निश्चित झाली होती. तिला विश्वास होता की रिया नक्कीच तिच्यासाठी रूम शोधेल. मनू रात्री नव्या नोकरीची स्वप्न बघत झोपून गेली. तिच्या स्वप्नात तिला मोठी बिल्डिंग दिसत होती. तिथल्या हाय क्लास मुली मुलं, तिचे वरिष्ठ स्पेशल, तिच्यासाठी असलेला कॅम्प्युटर, सगळं बघून ती झोपेत पण हसत होती. कितीतरी वर्षानंतर तिच्या आयुष्यात तिला आनंद मिळत होता. तिने स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवलं होतं. ती खूप खुश होती. म्हणून सकाळी उठली तेव्हा तिला सगळं प्रसन्न वाटत होतं. तिच्याकडे आता फक्त 4-5 दिवस बाकी होते. त्यानंतर तिला कंपनीत जॉईन करायचं होतं. त्याच दिवशी तिला रियाचा फोन आला की रियाच्या बाबांच्या ओळखीने तिला बांद्रामध्ये रूम मिळाली होती. ती आता जबरदस्त खुश झाली. तिने तिचं सामान पॅक केलं आणि सुमिता काकूंना भेटून बांद्रामध्ये आली. रूम तशी छानच होती. तिथे अगोदरच काही मुली राहत होत्या. तिला त्यांच्यासोबत ॲडजस्ट करायचं होतं, म्हणून तिने सगळ्यांशी ओळख करून घेतली. त्यातली वर्षा आणि पल्लवी मराठी होत्या. वर्षा स्वभावाने मनूला खूप आवडली होती. त्या सगळ्यात जॉब करणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मेस लावलेली होती. 2-3 दिवसात मनू त्यांच्यात मिसळली होती. आता उद्या तिला जॉबवर जॉईन व्हायचं होतं, म्हणून तिच्या मनात थोडं दडपण आलं होतं की कसा असेल आपला पहिला दिवस, सगळं व्यवस्थित होईल ना. तिच्या मनात खूप सारे विचार फिरत होते. याच विचारांमध्ये ती रात्री उशिरात झोपली आणि सकाळी उठली तेव्हा घड्याळात 8:30 वाजले होते. शिट, आजच लेट उठायचं होतं का, असं स्वतःला कोसत मनू वॉशरूममध्ये गेली. 10:30 वाजेपर्यंत तिला कंपनीत हजर राहायचं होतं, म्हणून तिने कसं बसं पटकन आवरलं आणि बाहेर पडली. ती मेलवर दिलेला ॲड्रेस शोधत होती, पण ॲड्रेस काही सापडत नव्हता. ती त्या परिसरामध्ये आली, पण अजूनही तिला कुठेच कंपनीचा बोर्ड दिसत नव्हता. तिने घड्याळ बघितलं तर 10:30 वाजायला फक्त 10 मिनिटेच बाकी होती. तिने आसपास बघितलं तर एका झाडाखाली काही माणसे उभी होती. तिने तिथे जाऊन त्यांना विचारलं की RC ग्रुप कंपनी कोठे आहे. तर त्यातील एका माणसाने ती कंपनी दुसऱ्या बाजूला आहे, तुम्हाला ऑटो करून जावे लागेल असे सांगितले. म्हणून विचारले की तिथे पोहोचायला किती वेळ लागेल आणि ऑटो कुठे भेटेल. त्यावर तो माणूस म्हणाला की ऑटो लवकर भेटणार नाही, साधारण 15-20 मिनिटे वाट बघावी लागेल. हे ऐकून आता मनूचं हृदय धडधड करत होतं. टेन्शनमध्ये तिला घाम पण भरपूर येत होता. तिने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला आणि आजूबाजूला बघितलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक लाल कलरची गाडी उभी होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती थोडी पळतच त्या गाडीजवळ गेली. तिने काचेवर टकटक केलं तसं काच ओपन झाली. आतमध्ये ड्रायव्हर होता. ती ड्रायव्हरला म्हणाली, काका प्लीज मला RC ग्रुप कंपनीमध्ये सोडता का प्लीज, मी तुम्हाला त्याचे पैसे देईन, ती गडबडीत बोलली. यावर तो ड्रायव्हर दबक्या आवाजात बोलला, मॅडम ही टॅक्सी नाही आहे. यावर मनू म्हणाली, हो माहिती आहे, पण प्लीज तुमच्या साहेबांना विनंती करा ना, आज माझ्या जॉबचा पहिलाच दिवस आहे आणि मला ॲड्रेस माहिती नसल्यामुळे मी रस्ता चुकली. म्हणून विनंती करू लागली. आता तर ड्रायव्हरला पण घाम फुटला. तो काही बोलणार तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, काका त्यांना बसवून घ्या गाडीत. त्या आवाजाने ड्रायव्हर शॉक झाला तर मनू खुश झाली. ती पटकन दुसऱ्या बाजूला आली आणि दरवाजा उघडून कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली. तिने मागे वळून बघितले तर मागची व्यक्ती डोळ्यावर एक हात उपडा ठेवून झोपली होती. कपडे एकदम पॉश आणि स्टायलिश दिसत होते. हाताच्या बाया कोपऱ्यापर्यंत फोल्ड केल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या हातावरचा टॅटू एकदम उठून दिसत होता. टॅटू स्नेकचा होता. त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तो जबरदस्त हँडसम असावा असं तिला वाटत होतं. तिला त्याला धन्यवाद करायचा होता, पण आता नको, झोपमोड होईल म्हणून ती गप्प बसली. थोड्याच वेळात ती गाडी RC ग्रुपच्या गेटवर येऊन थांबली. धन्यवाद काका,
खूप खूप धन्यवाद. आणि ती मागे इशारा करत बोलली, काका त्यांना पण धन्यवाद सांगा. असे म्हणत ती दरवाजा उघडून कारमधून बाहेर पडली. कंपनीच्या गेटमधून आतमध्ये येताना तिला एक विचित्र हुरहुर वाटत होती. तिने रिसेप्शनमध्ये तिची माहिती दिली. रिसेप्शनवाली म्हणाली, तुम्हाला चैताली मॅडम बोलवतील, तुम्ही वाट बघा, ते आता बिझी आहेत. मग म्हणू तिथल्या सोप्यावर बसली. कंपनी खूप मोठी होती आणि श्रीमंती तर कुठून कुठून भरल्यासारखी वाटत होती. आणि तिला तो स्टाफ बघून तिला लाजल्यासारखं झालं, कारण तिथल्या मुलींचा पेहराव एकदम पॉश होता. त्यांच्यासमोर तिला तिचे साधे कपडे बघून खूप गिल्टी वाटत होतं. ती विचारात हरवलेली असतानाच हाय या आवाजाने ती भानावर आली. तिच्या शेजारीच एक मुलगा हसून तिच्याकडे पाहत होता. थोडं गोंधळत ती म्हणाली, हाय, हे मी श्रीकांत, ह्या डिपार्टमेंटमध्ये असतो. तू नवीन आहेस का? श्रीकांतने हसून तिला विचारले. यावर मनू म्हणाली, हो, आज पहिलाच दिवस आहे. यावर श्रीकांत म्हणाला, गुड, मग तू माझ्याशी मैत्री करू शकते. मला फ्रेंड्स बनवायला खूप आवडतं. बाय द वे, तुझे नाव काय? यावर ती म्हणाली, माझे नाव मनू आहे. नाईस नेम, आय लाईक यू. तो हसत बोलला. मनूने हसून त्याच्याकडे बघितलं. पहिल्या दिवशी फ्लर्ट करणारा भेटला असं वाटत असेल ना तुला? असं श्रीकांतने हसत विचारलं. आणि मनू स्तब्ध झाली, कारण खरंच आता ती मनात तोच विचार करत होती. ती स्वतःलाच सावरत म्हणाली, नाही, तसं काही नाही. आय नो, तू असाच विचार करत होती. एनिवेज, आय डोंट माइंड. तो डोळा मारत बोलला. तसं ती हसली. तेवढ्यात रिसेप्शनचा आवाज आला. चैताली मॅडमांनी तुम्हाला बोलवलं आहे. ओके श्रीकांत, मी जाते. सी यू. मनू उठत बोलली. या, सी यू. लंच ब्रेकमध्ये भेटू, असं तो बोलला आणि निघून गेला. मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.